नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी बनवलेली आहे आपली एक पारंपरिक आणि जुनी रेसिपी, ती म्हणजे कुरडईची भाजी. आता ह्या भाजीची चव म्हणाल तर ज्यांनी खाल्लेली आहे त्यांना माहितीच आहे की ती छान अप्रतिम लागते. पण ज्यांनी कधी खाल्लेली नाही आणि कुरडईची भाजी बनवलेली नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि अशा पद्धतीने बनवून पहा. अगदी चवीला जबरदस्त ही कुरडईची भाजी लागते. तर चला पाहूया. तर मी बघा 4 कुरडया घेतलेल्या आहे आणि ह्या ज्या आहेत ना गव्हाच्या कुरडया आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या भिजत ठेवायच्या आहे आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये ह्या भिजतात. तर चला आता ह्या भिजत ठेवूया कुरडया. आता बघा ह्या छान अशा भिजल्या ना कुरडया. आता आपल्या याच्यामधलं पूर्ण पाणी जे आहे ना काढून टाकायचं आहे. तर आता काय करायचं, एक चाळण घ्यायची आणि चाळणीमध्ये आता ह्या मी वेळून घेते, म्हणजे याचं पाणी काढून घेते आणि 5 मिनिटं सुकवून घ्यायचे अशाच. तर चला आहे बघा कुरडया आहे बघा, पाणी पूर्ण निथळलेलं आहे. अजिबात त्याच्यामध्ये पाणी राहता कामा नये, अशा मोकळ्या सुटसुटीत झाल्या पाहिजे. अगदी मस्त दिसत आहेत नूडल्ससारख्याच. तर चला आहे बघा, मी काय केलं, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कुरडयाच्या भाजीसाठी आणि हा अर्धा टॅमॅटो बारीक चिरलेला, 4 ते 5 लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतले आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा थोड्याशा बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि ही घेतलेली आहे मी थोडीशी कोथिंबीर. तर चला आता सर्व साहित्य तर रेडी आहे. आता कुरडईची भाजी बनवून घेऊया, अगदी 5 मिनिटात होते. कढईमध्ये टाकूया आपण एक 4 चमचे तेल आणि तेल गरम झालं की आता मस्त याला फोडणी देऊया. तेल गरम झालेले मी गॅस केलेला आहे स्लो. 1 चमचा टाकलेला आहे जिरे, अर्धा चमचा मोहरी. आता टाकूया थोडासा हिंग. आता टाकूया हा बारीक चिरलेला लसूण. आता ही फोडणी मस्त चुरली की मग आपल्याला टाकायचं आहे हिरवी मिरची. ही बघा मस्त अशी छान फोडणी झाली की आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची परतून घेऊया. जेव्हा भाजीला काही नसते ना तेव्हा ही भाजी गावाकडे अजूनही बनवली जाते. तर हे बघा आता लसूण पण छान परतला आणि मिरची पण. त्याच्यामध्ये आता टाकूया आपण एक बारीक चिरलेला कांदा. तर कांदासुद्धा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर हे बघा कांदा छान असा आता हे परतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण टाकायचा आहे अर्धा टॅमॅटो जो बारीक चिरून घेतला होता तो. आता हा टॅमॅटो एकदम आपल्याला शिजवून नाही घ्यायचा आहे, फक्त हलकासा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे कांद्यासोबत. तर चला हे बघा छान आता हे मिक्स झालेलं आहे, कांदा पण छान परतलेला आहे, मस्त आता हे फोडणी झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा हळद पावडर आणि थोडीशी मी टाकते आता कोथिंबीर. तर हे मिक्स करून घेऊया. आता आपल्या याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जी कुरडई भिजवून घेतलेली आहे ती. ते बघा मस्त मोकळा सुटसुटीत झालेले आहे आणि लहान मुलेसुद्धा आवडीने खातात. त्यांना असं वाटतं की हे नूडल्स किंवा मॅगीच आहे, त्यामध्ये सुद्धा ही भाजी चपातीसोबत खातात. टिफिनसाठी झटपट होणारी सुद्धा ही भाजी आहे आणि चवीनुसार टाकलेली आहे मीठ. आता फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने. हे बघा आणि मस्त मोकळा सुटसुटीत होतात आणि चवीलासुद्धा छान लागतात. अगदी 5 ते 10 मिनिटात होते. आणि आजही माझं असंच झालं की सकाळी डबा होता आणि भाजीला काही नव्हतं. मग माझ्याही लक्षात आलं की आपण गव्हाच्या कुरडया बनवलेल्या आहेत. तर म्हटलं चला कुरडयांची भाजी बनवूया. आणि मग भाजी बनवतच आहे तर त्याचाही व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर करते. आणि तुम्हीसुद्धा कधी बनवली नसेल तर बनवून पहा, चवलीसुद्धा जबरदस्त लागते आणि मस्त होते. आणि मेन म्हणजे कमीत कमी वेळ. आणि ही आपली एक पारंपरिक रेसिपी आहे. आता आमच्याकडे नगर जिल्ह्यामध्ये अजूनही ही कुरडयांची भाजी बनवली जाते. म्हणजे कुरडया उन्हाळ्यामध्ये बनवल्या की भाजीसुद्धा बनलीच जाते. एका वेळी बऱ्याच म्हणजे 15 ते 20 किलोच्या कुरडया प्रत्येकजण बनवतो, म्हणजे तळायलासुद्धा होते आणि भाजीलासुद्धा होते, कारण भाजीसुद्धा छान लागते. तर हे बघा मस्त आपली मोकळी सुटसुटीत अशी कुरडईची भाजी जी आहे ना झालेली आहे. फक्त तिला हलवायची आहे, काही शिजवायची नाही, काय नाही, कारण अगोदर आपण भिजवून घेतलेले आहे. आणि आता ही गव्हाची कुरडई कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर ही आपली पारंपरिक रेसिपी आहे. तर अजूनच गावाकडे आता उन्हाळ्यात शेवयासुद्धा बनवल्या जातात. आता त्या शेवयांचा नाश्त्यासाठी उपमा कसा बनवायचा त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि त्याची रेसिपी मी अगोदर अपलोड केलेली आहे, पण लिंक देते, तुम्ही नक्की पहा. ते बघा मस्त ही कुरडईची भाजी ना
झालेली आहे. एकदम चविष्ट लागते आणि कधी खाली नसेल तर करून बघा. आपल्या बाकीच्या भाज्या एकीकडे आणि ह्या उन्हाळी वाळवणातील कुरडईची भाजीची चव जी असते ना ती एकीकडे इतकी छान अशी लागते. तर चला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कधी बनवून पाहता कुरडईची भाजी आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.